हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. तर अशी आमची पॅकिंग वगैरे झाली. लास्ट डे होता केरलाचा. आमची कॅब आली. कॅबमध्ये आम्ही बसलो, पण वंशचं आहे ना मनच नव्हतं बिलकुल जायचं. तो सारखं आहे ना त्या हॉटेलच्या दिशेने आहे ना बघत बघत बाय करत होता. त्याला खूप छान इथे वाटत होतं. घरी कसं आहे ना फक्त आई आणि तो, आम्ही दोघंही बाहेर असल्यामुळं त्याला म्हणजे बंद वाटतं. इथे कसं त्याला एकदम मोकळं सगळं खेळायला, फिरायला, छान छान इथं बघायला सगळं काही होतं. तर इतका तो हर्ट झाला यायच्या टायमिंगला. खूप रडत होता तो. पण कसा बसा त्याला आम्ही समजवत होतो. एक कर्माचं आमचं जे मुन्नारचं हॉटेल आहे ते खूप सुंदर आहे. ते त्याला बाय केलं हार्टफुली. तरी तो आहे ना खूप रडत होता. गाडी थांबवली ते शेवटीचं 5 मिनटं, बाबा बाय कर एकदाचं, तरी तो रडतच होता. खूप समजवलं. लहान मुलांचं पण कसं असतं ना, केरळमध्ये हा लास्ट दिवस आमच्यासाठी खूप सॅड मुमेंट होता. खूप सुंदर आहे केरळ. प्रत्येक मुमेंट आम्ही तिथली जगली. फायनली आमचं कोची एअरपोर्ट आलं. कोची एअरपोर्टमध्ये एंटर केल्यावरती आम्ही बॅग वगैरे खाली घेतल्या. हे आमचे जे ड्रायव्हर अंकल होते ते 4 दिवस आम्हाला त्यांनी पण खूप छान गायडन्स केला. मस्त आम्ही असं तिथलं अनुभव घेतला केरळचा. खूप सुंदर असं आमची ट्रिप झाली. बेस्ट मुमेंट होते आमच्या लाईफमधले इथले. मस्त आम्ही एअरपोर्टवरती आल्यावरती थोडीशी वंशसोबत अशी मस्ती केली. वंशनी त्या बॅगेज जे लगेज आम्ही सबमिट केलं त्याला बाय केलं. आम्ही आमचं फ्लाईट आलं, त्या फ्लाईटच्या दिशेने आम्ही गेलो. फ्लाईटमध्ये बसलो आणि फायनली आमचं पुणे येणार होतं. आता घराकडे जायची वेळ आली. वंशने मग असं मस्ती करत थोडंसं त्याचा मग मूड नीट झाला की हा एरोप्लेनमध्ये बसायचं आहे. मग फायनली आमचं पुणे आलं. तर कसा वाटला हा आमचा केरळचे सगळे व्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग.